IBPSद्वारे कंडक्ट करण्यात आलेल्या आदिवासी विभागाचा 2025चा प्रश्न एकदम मस्त दिलेला आहे. बघा, अशा प्रकारच्या गणितात काय करायचं, की 2 नळ दिलेले आहे ए आणि बी. ए आणि बी नळ दिलेले आहे. हा ए जो नळ आहे 8 तासात 50% भरतो. मग 100% भरण्यासाठी इथे 2 ने गुणावं लागेल. मग इथे पण 2 ने गुणा, म्हणजे ए नळाला जर 100% टाकी भरायची असतील, तर त्याला 16 तास लागतील. सेम तसंच 30 टाकी बी नळाने जर भरत असेल, तर 25% भरते. मग ह्याला 100 करण्यासाठी इथे 4 ने गुणावं लागेल, तर इकडे पण 4 ने गुणा. म्हणजेच बी नळाला 2 40, 40 तास लागतील. मग आता ह्या तासांचा काय करायचं आहे, लसावी घ्यायचा आहे 16 आणि 40चा. हे किती येतो? 80 येतो. मग ह्याला काय मानायचं आहे, की 80 लिटरची ती टाकी आहे असं समजा. मग 80 लिटरची जर ती टाकी मानली तुम्ही, तर 80 भागीला 16 म्हणजेच काय, तर 5. ठीक आहे. मग आता 80 लिटरची जी टाकी आहे ती 16 तासात भरली. मग प्रत्येक तासाला याने 5 लिटर एवढं पाणी टाकलं असणार आहे या नळाने, ए नळाने. 16 पंचे 80. सेम तसंच 80 भागीला 40. मग ह्या नळाने, हा जो स्लो नळ आहे, हा 2 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत असेल, त्यावेळेस 40 तासामध्ये ही टाकी 80 लिटरची भरली. पण दोन्ही नळ जर चालू केले, तर हे दोघं मिळून 5 आणि 2 7 लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत असेल. मग 6 तासांनी बी नळ बंद केला. दोन्ही नळ चालू केले आणि 6 तासभर दोन्ही नळ चालू होते. मग एकूण 6 42 लिटर एवढं पाणी भरून झालं असेल. टाकी होती 80 लिटरची, 42 लिटर पाणी भरून झालेलं आहे. किती लिटर पाणी उरलेलं असेल? त्याच्यामध्ये उरलं असेल 38 लिटर पाणी. आता हे 38 लिटर पाणी बी नळ बंद केलेला आहे, ए नळ चालू आहे. मग ए नळ प्रत्येक तासाला 5 लिटर एवढं पाणी टाकतो. 7 35 म्हणजे 7 तास. खाली किती उरतील? खाली उरेल 3/5. आता हे मिनिटामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर इथे 60 ने गुणावं लागेल. तर इथे किती होईल? 12 पंचे 60, 12 त्रिक 36. मग उत्तर येणार आहे 7 तास 36 मिनिट. एवढं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवा. ही आपल्या कोणसाठी मंथली मेंबरशिप आहे.